सर्वप्रथम जोहार. दादा आपल्या नाशिक जिल्ह्यात हो काही प्रसिद्ध म्हणून कार्तिकी पौर्णिमेला तुमचा हा डोंगरा देवाचा उत्सव चालतो. हो आणि की कसं आणि कशा पद्धतीने चालतं याची माहिती पाहिजे. दादा, आमच्या ह्या वडलोपार्जी आजोबा पंजोबा पूर्वीपासून आजोबा पंजोबा या कार्तिकेला या डोंगरे देवाला पूजत आहेत. त्या परंपरेनुसार आम्ही या डिसेंबरच्या पौर्णिमेला या देवाला पूजत असतो. निसर्ग पूजन आम्ही आदिवासी आहोत. आता मला थोडी माहिती पाहिजे. आपण जे काही या ठिकाणी जे झाडं रोपलेले हो हो हे झाडं कशाचे, हे झेंडू तुळसचं झाड रोपण केलेलं आहे. हे कशासाठी रोपतात हे देवाला आम्ही पूजा अर्चा करण्यासाठी आम्ही त्याचं रोपण करत असतो. आणि हा उत्सव आपला जो सण आहे आज किती दिवस चालतो, हा आमचा कमीत कमी 8 ते 10 दिवसाचा प्रोग्राम असतो. त्याचा शेवट कसा असतो. शेवट त्याचा असतं की आम्ही देवाची पूजा झाल्यानंतर आम्ही शिवाची पूजा शेवटच्या दिवशी राणीवर करत असतो. या कार्यक्रमाची ज्यावेळेस हा पहिला दिवस असतो त्या पहिल्या दिवसाची सुरुवात आपण कशी आणि कशा पद्धतीने करतो. पहिल्या दिवसाची सुरुवात असते आम्ही संपूर्ण गावाला सांगून त्या दिवसाने प्रत्येक घराचं एक माणूस माऊली म्हणून त्याला जोपासना करतो आणि मुदानी माऊलीला बरोबर घेऊन आम्ही थोम रोपण करत असतो. आता तुम्ही जे पार्ट दाखवले हो. त्याच्यात तुम्ही कंसरा धनसरा अजयता दाखवलेलं आहे, असे परपरीचे पार्ट जुनाबा दाखवलेलं आहे. तर मला थोडं कंसरा आणि धनसऱ्याची थोडी माहिती पाहिजे. कंसरा माऊली म्हणजे ही आशा आहे की कंसरा ही मानवाला अवगत झालेली आहे. त्या माध्यमातून कंसरा माऊली आमच्या आदिवासीला पावन झालेली आहे म्हणून आम्ही कंसरा माऊलीची सेवा करीत असतो. आणि उन्हाबाळाने ही सेवा आदिवासीला दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही उन्हाबाळाचं पार्ट काढत असतो. आदिवासी समाजात निसर्गाची पूजा म्हणजे कंसरा आणि धनसरा हे काही गड आहेत. कंसऱ्या आणि धनसऱ्या हे दोघं भाऊ शेती करत असताना त्यांना कंसरा माऊली ही प्रसन्न झालेली आहे म्हणून ते दोघं भाऊ कंसऱ्या आणि धनसऱ्या या देवांमध्ये त्याचं पार्ट काढत असतात. जे काय आपण पावरी कशापासून आपण करतो. ही पावरी आहे याला दवडी म्हणतात. त्याला नळी आहे बांबूची आणि त्याला बैलाचा शिंग लावलेला आहे. आपण घरीच तयार केली. घरीच्या घरी तयार केलेली आहे पावरी. आपण बघू शकता आदिवासी भागात आता नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील कोसुर्ड्या गावात आपण या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहात डोंगरेदेव आदिवासी समाजात डोंगरेदेव साजरे करतात. ती पूर्णपणे 10 ते 11 दिवस हा उत्सव चालतो आणि पूर्ण निसर्गाची पूजा करतात. आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्ण जे आपल्याला दिसतं निसर्गामध्ये जी वस्तू दिसते ती वस्तू आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि या ठिकाणी जे आता दादांनी सांगितलं पावरी कशापासून बनते. त्याच्यानंतर दादा मला याची माहिती थोडी द्या. याला घोडा म्हणतात दादा. याला घोडा म्हणतात. ही बांबूची काठी आहे आणि याला तो वताऱ्याकडनं हा घोडा बनवला जातो आणि या घोडाचा वापर आम्ही डोंगरेदेवामध्ये करत असतो. म्हणजे आपण याचा वापर फक्त डोंगरेदेवामध्ये खाली डोंगरेदेवामध्ये करत असतो. धन्यवाद दादा. धन्यवाद.